शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कलंबर बुद्रुक येथे घेण्यात आले विविध कार्यक्रम। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे कलंबर बुद्रुक येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। प्रथमतः सकाळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते श्री संत अगडंबुवा यांचा अभिषेक करण्यात आला। त्यानंतर श्री संत अगडंबुवा प्रवेशद्वाराचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। तसेच यावेळी ध्वजारोहण देखील प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते संपन्न झाले। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना यावेळी अभिवादन करण्यात आले। त्यानंतर प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा भव्य दिव्य असा नागरी सत्कार करण्यात आला। तसेच यावेळी गुणवंत विद्यार्थी व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। उपस्थित मान्यवर मंडळींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले। कलंबर बुद्रुक येथील प्रमुख मार्गांनी शिवप्रतिमेची वाजत गाजत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। अशा प्रकारे कलंबर बुद्रुक येथील शिवप्रेमींच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती महोत्सव विविध कार्यक्रमातून साजरा करण्यात आला। यावेळी या कार्यक्रमाला राजकीय नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते, गावकरी मंडळी तसेच शिवप्रेमींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कलंबर बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मंडळाच्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या वतीनं आयोजित केली आणि अतिशय उत्साहामध्ये अतिशय शांततापूर्वक जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी कलंबरमध्ये होतोय। या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून या भागाचं जे दैवत आहे त्या अगडंबुवाच्या चरणी नतमस्तक व्हावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करावा या भावनेने मी कलंबर इथे आलो होतो। अतिशय उत्साहामध्ये जयंती साजरी करताना माझ्यासोबत आलेल्या सर्वांचा सन्मान गावकऱ्यांनी या ठिकाणी केला, त्याबद्दल गावकऱ्यांचे ऋण व्यक्त करतो। मी विजयी व्हावं याच्यासाठी बाबूआप्पा मुक्कानवर माझे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक यांनी अभिषेक केला, त्यांचे मी ऋण व्यक्त करतो आणि पूर्ण गावकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। आज महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती आज आमच्या कलंबर गावामध्ये उत्साह साजरी झालेली आहे। त्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श समोर ठेवून गावकऱ्यांना हे आम्ही विचार मांडण्याचं प्रमुख पाहुणे माननीय आमदार साहेब, ज्येष्ठ नागरिक, सभापती, मान्यवर पदाधिकारी हे आले होते। त्या निमित्ताने त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या कार्यक्रमामध्ये गावाचे जे काही गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा आम्ही सत्कार केलो। त्याचे वर्गीकरण करायचं म्हणजे त्यांचे 10वी जे फर्स्ट आलेत, 12वी मध्ये जे फर्स्ट आलेत, शिष्यवृत्ती असे विद्यार्थी ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी नाविन्य कमिले त्या बाबतीत आम्ही त्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीस दिलो, ट्रॉफी दिलो आणि या पद्धतीने आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला होता। तसेच नंतर 4 ते 7 या दरम्यान एक भव्य मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य रस्त्यातून काढण्याचं आम्ही ठरवले आहे। त्या अनुषंगाने मी सर्व जनतेला या निमित्ताने शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो व कार्यक्रम चांगल्या रीतीने साजरा केला व मिरवणूक चांगल्या पद्धतीने व शांततेत साजरी करावी अशी मी अध्यक्ष म्हणून विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार। आज आमच्या कलंबर नगरीमध्ये सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले।
विशेषतः त्या कार्यक्रमामध्ये प्रथमतः आदरणीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचा नागरिक सत्कार व त्यांच्या हस्तेच श्री संत गडंबुवा यांच्या समाधीचे पूजन आणि अभिषेक करण्यात आला। त्यानंतर साहेबांच्या हस्तेच येथील श्री संत गडंबुवा कमानीचे उद्घाटन करण्यात आलं। त्याचबरोबर विविध परीक्षेमध्ये प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचं येथे सत्कार करण्यात आला। त्यामध्ये शाळेमध्ये आमच्या कलंबर भागामध्ये ज्या 3 शाळा आहेत, जिल्हा परिषद हायस्कूल, श्री संत गाडगे महाराज हायस्कूल व संजय गांधी माध्यमिक विद्यालय येथील जे विद्यार्थी आहेत त्यांचा सुद्धा येथे सत्कार करण्यात आला आणि या सत्काराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आलं। त्याचबरोबर कलंबरच्या नागरिकांनी माननीय आमदार साहेबांकडे विविध मागण्यांची एक प्रस्ताव सुद्धा दिलेला आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आमच्या ज्या अडचणी आहेत, जसं की कलंबर आणि उस्मानाबाद कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे? आता सर्व कार्यक्रम स्टेजचा झाले, आता निवडणूक वगैरे काय निघणार आहे? यानंतर सायंकाळी गावातील मुख्य रस्त्यामधून छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक निघणार आहे आणि त्यामध्ये सर्व शिवप्रेमी मंडळी मोठ्या उत्साहाने सहभागी होणार आहे। सर्व जाती धर्माचे मंडळी कलंबरमध्ये या उत्सवामध्ये सामील होत असतात आणि आजचा सुद्धा दरवर्षीप्रमाणे आजचा उत्सव सुद्धा हा भव्य आणि जोशामध्ये संपन्न होणार आहे।